नमस्कार मित्रांनो, आयकॉनिक इन्फो मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भरतरी गुफा, जे की गोपीचंद गुफा म्हणून देखील ओळखल्या जातात। इकडे दोन गुफा आहेत, गुफा नंबर 1, गुफा नंबर 2। या गुफा महाकाल मंदिरापासून साधारणतः 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि गडकालिका मंदिरापासून साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तुम्ही जसे गुहेमध्ये प्रवेश करता तुम्हाला समोरच महायोगी मच्छिंद्रनाथ यांचे दर्शन घडते, तसेच माता महाकालीचे दर्शन घडते। तुम्हाला खाली गुफेमध्ये जाण्यासाठी शिड्यांचा उपयोग करावा लागतो। जसे तुम्ही उतरून खाली जाता तुम्हाला एक हॉल आणि 3 छोट्या छोट्या गुफा बघायला भेटतात। गुफा 1 मध्ये भरतरी महाराज साधना करायचे, तिकडे तुम्हाला त्यांची मूर्ती दिसून येते। गुफा नंबर 2 मध्ये तुम्हाला सुरंग दिसून येतात, त्याद्वारे तुम्ही 4 धामचे दर्शन करू शकता। असे म्हटले जाते की भरतरी महाराज या सुरंगाद्वारे काशी बद्रीनाथ सारख्या ठिकाणी जायचे। गुफा 3 मध्ये तुम्हाला शिवलिंगाची स्थापना केलेली आहे, तिकडे तुम्हाला शिवलिंगाचे दर्शन होते। आता आपण जाणार आहोत गुफा नंबर 2 मध्ये। चला तर जाऊया। गुफा नंबर 2 ही खूप छोटी आहे। गुफा नंबर 2 ही गोपीचंदची गुफा म्हणून ओळखली जाते। या गुफेमध्ये तुम्ही नीट उभे राहू शकत नाही, कारण या गुफेची उंची फार छोटी आहे। तुम्हाला खाली वाकून आतमध्ये जावे लागतं। गुफा नंबर 2 मधून जसे तुम्ही बाहेर येता तुम्हाला समोरच भगवान शंकरांना समर्पित नवनाथ मंदिर बघायला भेटते। या मंदिरामध्ये भगवान शंकराची सुंदर प्रतिमाचे दर्शन तुम्हाला घडते। मंदिराच्या समोरच पीर गंगानाथ यांची समाधी बघायला भेटते, तसंच समाधीवर तुम्हाला चरण पादुकाचेही दर्शन घडते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।